बहुजन पॅन्थर सेना यांच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। सेतू विभागातील भोंगळ कारभार त्वरित थांबवण्याची मागणी। बहुजन पॅन्थर सेना यांच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयातील उमेदवारी काम बंद करण्यात यावे, तसेच कार्यालयातील सेतू व्यवस्थापक बदलण्यात यावे, यासाठी आजपासून शिरोळ तहसीलदार येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। यावेळी बहुजन पॅन्थर सेना संघटनेच्या वतीने असे नमूद करण्यात आले आहे की तहसीलदार कार्यालयातील उमेदवारी काम बंद करावे, तसेच सेतू विभागातील कर्मचारी विविध दाखल्यांसाठी जास्त पैशांची मागणी करतात, त्यामुळे सेतू विभागातील भोंगळ कारभार त्वरित थांबवावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी उपस्थित बहुजन पॅन्थर सेनेच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बचुटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खेरमोडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक बिपेन खिल्लारे, नागेश हजारे, अरविंद धरण गुत्तेकर, भाऊसो आवळे, गौतम कांबळे, अनिल लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते। क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। मी निशाताई बचुटे, बहुजन पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही शिरोळ तहसीलदार कार्यालय येथे बेमुदत उपोषण लावलेले आहे। उपोषण लावल्यास कारण असे, कारण त्यामध्ये कार्यालयातील उमेदवारी बदलण्यासंदर्भात आणि कार्यालयातील सेतू व्यवस्थापक बदलण्यात यावे, यासाठी आम्ही बेमुदत उपोषण लावलेले आहे। तरी आमची दखल प्रशासनाने नाही घेतली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन घेऊ आणि आतील जे कोण बेकायदेशीर असतील त्यांना बाहेर हाकलल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।